आता एक मोठी बातमी समोर येते। सतीश पाटलांच्या दाव्याला मंत्री अनिल पाटलांनी उत्तर दिले। सतीश पाटलांच्या दाव्यात कुठलेही तथ्य नसल्याचा टोला लगावण्यात आलाय। आपण अजित पवारांसोबतच राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान अनिल पाटील लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता। सतीश पाटील यांनी हा दावा केला होता, त्याला अनिल पाटलांनी आता उत्तर दिलंय। याबाबतच मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री कुठेतरी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती, तसा आरोप काल सतीश पाटील यांनी केलेला होता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वागत केलं होतं। स्वतः अनिल पाटील आपल्या सोबत आहेत। मंत्री सर, काय सांगाल? तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे, तुम्ही अजितदादांना सोडून भाजपची साथ पकडणार आहात का? असं काही आहे का? या चर्चेत काही तथ्य आहे का? मुळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काल सांगितलं स्वागत आहे, त्यांनी मी महायुतीचा आमदार म्हणून ज्यावेळेला मंत्रिमंडळात गेलो त्यावेळेला त्यांनी स्वागत केलेलं आहे। राहिला सतीश पाटलांनी केलेल्या विधानाच्या बाबतीमध्ये ते वैफल्यातून एक विधान झालेलं आहे। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी त्यांच्याच विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्या सख्या पुतण्याला मताधिक्य देण्याच्या ऐवजी मायनसमध्ये ते गेल्यामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत। माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांनी भरभरून माझ्या तालुक्यावरती प्रेम केलेलं आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिलेली आहे। माझ्या तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पाडळसरे प्रकल्प धरणाचा, त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून केंद्राकडे तो पाठवलेला आहे। असं असताना अजितदादांची पाठ माझ्यासारख्याने ह्या आयुष्यात सोडणं हे कितपत खरं वाटतं, म्हणून वैफल्यातून त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे। असा कुठलाही विचार यापुढे सुद्धा होणार नाही। रोहित पवार असतील किंवा अजून वेगवेगळ्या विरोधकांकडून आरोप केले गेले, आमच्याबरोबर 17 आमदार संपर्कात, आमच्याबरोबर 18 आमदार संपर्कात, यांच्यासोबत खरोखर जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 18, 17, 19, 20 आमदार जर का सोबत असतील तर त्यांनी या निवडणुकीमध्ये आजमून घ्यावं। याचा अर्थ यांच्यासोबत कोणी नाही हा सिद्ध होईल। आमचे दोन्ही उमेदवार हे बरोबर चांगल्या मताने निवडून येतील, अन्यथा ते बिनविरोध होतील। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन ननावरे, विधान भवन, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।